काहीच काहीतरी चालू आहे, वरात चालू आहे वाटतं लग्नाची नाही का, चालले वाटतंय वरात. काहीच आता वरच झाडलंय मी, वरच नाही का साफ झालेलं आहे. आता खालचं झाडतो, मम्मीला म्हणून व्हिडिओ काढतो नाही का, मग सगळं साफसफाई काढताना दिसायला पाहिजे पब्लिकला की चाललंय आवरावरी नाही. ते उचलून ठेव ना वरती, ते टीव्ही वरच आहे का कपाट? हा बर चल. ठेवतो असं वायरांचा गोळा करून ठेव मी. काही साफसफाई करतोय मी आता नाही का, लई धो झाली नाही का, चाललंय साफसफाई करायचं. आणि तुम्ही पण करत जा साफसफाई नाही का, घरच्यांना मदत करत जा, मम्मी पप्पांना नाही का. काय रे एक इतकं फुपाट नाही करून बाहेर काय सांगा तुम्हाला नाही का. साफ करतो मी, साफ झालं परत भेटतो मला. जाऊ खाली पगार आढावा कसा काय खरं नाही हो. मी साफसफाई करतो मग भेटू परत. काहीच आता मी वर झाडलं नाही, सगळं आवडलंय आणि आता हे झाडतोय खालचं नाही का, मम्मीला म्हणून व्हिडिओ काढतो. ते आवडतोय इकडचं नाही का, लय फुपाटा झाला भाऊ. पुढे घर समोर असल्यामुळे ना लय फुपाटा होतो नाही. ती पाईपच नाही उचलला, झटकून परत ठेव खाली झाड. हा झाडू घे रे. हा काहीच नाही पण मदत करत जा असं घरच्यांना नाही का, चांगलं आवडावडी करत जा. तिकडे दारातून घे. आता हे झाडून झाल्यावर तुम्हाला परत भेटतो. झाडून झालं होतं आता करतो एवढं झाडून नाही का साफसफाई, परत भेटतो तुम्हाला. ओके गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी आता चालू केला नाही का. आणि आजचं काही नियोजन जसं म्हणजे काय झालंय, म्हणजे साफसफाई केली तशी. इंट्रो द्यायचा विसरलो होतो नाही का, इंट्रोचा मी म्हणलं इंट्रो देऊ नाही का, सगळं पद्धतशीर व्हायला पाहिजे ब्लॉगचं स्टार्टिंग नाही का. मग इंट्रो द्यायचं विसरलो, मग इंट्रो देऊ. आता इंट्रो दिलाय. बरे ना सगळे व्यवस्थित चाललंय ना, सुट्ट्या फुल एन्जॉय करत असत नाही का दिवाळीच्या, असं तसं चालन. मग काहीच आता आवरलं सगळीकडचं घरातलं, फक्त हॉल नाही का आवरलं, सगळं झाडून बिडून घेतलं व्यवस्थितपणा. आणि दिवाळीत गेलं तर साफसफाई थोडी, पण मग हॉल राहिला होता नाही थोडा. मग मम्मी म्हणते सुट्ट्या खेळायला, मग तेवढंच सुट्टी मग हे करून टाकलं, हॉल साफ केला, आवरलं सगळं. आणि काय मग आता आजचं नियोजन काय तसं काही हे नाही. काल पाऊस आला, रात्रभर पाऊस चालू होता व इकडं. टेरेसवर आलोय मी इकडं. आता दुपारीला शांत असतं इकडं, कोणीच नसतं बाहेर नाही का, उन्हात आणायचं कोणीच नाही बाहेर, काहीच नसतं इकडं निवांत. आपल्या घरी सगळे लोक झोपतात नाही का निवांतपणे. आता जस्ट टाइम झाली, केस सुकायला आलो वरती, मग थोडं गप्पा मारू नाही का, मग काय चाललंय काय कसं. ब्लॉग बघत जा गाईस, तुम्ही पण शेअर करत जा तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना नाही का, अजून व्हायरल करत जा कंटेंट टाकत असं मी कसं काय होतं नाही का रुटीनमध्ये डेली. आणि तुमचा सपोर्ट आहे तसं आपल्याला असं नाही का. आणि बाकी काय निवांत. आता उन्हाचं काय हे नाही, जेवण बिवण करायचं. जेवण 12 वाजले, जेवण करायचं. जेवण झालं परत भेटतो मला नाही का, मग थोडं झोपतो. काय असं इकडं बघा ना कसं ते फुल बघितले का, वारं सुटलं बघ, वारं सुटले. काहीच काहीतरी चालू आहे, वरात चालू आहे वाटतं लग्नाची नाही का, चालले वाटतंय वरात. काहीच इकडं फातिमा माता चर्च आहे नाही का, इकडं फातिमा माता चर्च आपल्या मेन रोडलाच आहे नाही का इकडं. मेणबत्त्या घेतल्या आता, मेणबत्त्या घेतल्या दुकानातून, कॅन्डल लावून नाही का तिकडं शाळेत जाऊ तिकडं.
दररोज होतं कॅन्डल लावायला. तुम्हाला मग व्हिडिओ नाही काढत नाही का असं दररोज असं जातो कॅन्डल लावून येतो. मी तुम्हाला पण दाखवतो तिकडं दुकानात चालतो नाही का. मी इकडे कॅन्डल लावायला आलतो इकडे शाळेत नाही का. आणि कॅन्डल लावतो नाही कॅन्डल लावून झालं तुम्हाला मग भेटतो परत. इकडे असं पाऊस झालाय भाऊ आता जस्ट पाऊस झाला. कॅन्डल लावून परत भेटतो नाही तुम्हाला. गाईस आता कॅन्डल लावली मी प्रेयर वगैरे केली. जातो नाही घरी. मम्मी वाट बघते जेवायला थांबली नाही का जाऊ. आणि गाईस तुम्हाला एक बोलायचं होतं नाही का. मी व्हिडिओमध्ये दिसला असेल तिथं ते माझे पप्पाचा फोटो नाही का. तिथं ते म्हणजे एक्सपायर झाले 2010 मध्ये. माझे पप्पा तलाठी होते नाही का. त्याच्या तेव्हा मी फर्स्टला होतो पहिलीत. तेव्हापासून म्हणजे ते एक्सपायर झाले तेव्हा. आणि ते सांगत होतं की नाही का की वाटण की कोणी काय. तशी कमेंट वेमेंट नाही आले मला अजून काही. पण मी सांगितलं नाही का की मला वाटत होतं की सांगा आपल्या याला फॅमिलीला की असं म्हणजे शेअर करतो मी सगळं नाही का. असं प्रॉब्लेम काय कसं काय नाही का. माझी पप्पा एक्सपायर झाली. त्यांना अटॅक आला 2010 मध्ये एक्सपायर झाली जानेवारीमध्ये. तेव्हापासून मग असं पण हेच आठवण येते त्यांची नाही का. असं पण बोलता नाही आलं मला नाही का. सांगू कसं चाललं होतं मला सांगू त्यांना व्हिडिओमध्ये दिसलं असंच नाही का असं तसं. ठीक आहे मग बाहेर थांबलेलेच म्हणजे मित्र आलो आहे इकडं थांबलो बाहेर. चालेल मग भेटतो घरी बरोबर. आता आलो जस्ट आणि जेवण पण झालं तसं. आता तुम्हाला ते दाखवतो ना एक फोटो पप्पांचा. दाखवतो 2010 असं त्याचा टाकन पण फोटो नाही का याच्यात व्हिडिओमध्ये नाही का. मी झोपली त्याची बाहेर तिकडं बेडरूममध्ये. तर मग तुम्हाला दाखवतो तसे फोटो बघा मग नाही का. ब्लॉगला आपण इथंच थांबूयात. तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. ओके बाय, टेक केअर, गुड नाईट.